मी उमेश. मी गावाहून नोकरीसाठी शहरात आलो होतो. एक खोली घेतली होती. मी एका खाजगी कंपनीत मध्ये जॉब करत होतो. पगार तसा जास्त नव्हता, पण दोघांचे खर्च भागण्या इतपत होता. माझी जॉब सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत होती. आल्यावर हात पाय धुवून फ्रेश होऊन बागेत बसायला जात होतो. भावी बायको विषयी स्वप्न रंगवत बसत होतो. त्यामध्ये रात्रीचे 8 कधी वाजायचे कळतच नव्हते. मग मेसचा टिफिनचं जेवण करून टीव्ही पाहून मग झोपत होतो. असा माझा रोजचा काम असायचे. मी खोली करून राहत होते. मला टिफिन द्यायला एक बाई यायची. तिचे वय 40 असेल. आमची चांगली ओळखी झाली होती. कधी कधी ती हसून टिफिन द्यायची आणि निघून जायची. मी पण हसून टिफिन घेत होतो. असं आमच रोजच व्हायचं. एकदा ती आली आणि मला बोलली, मला थोड्या पैशाची गरज आहे. मला माझ्या लेकीला दवाखान्यात न्यायचं आहे. माझे पैसे माझ्या नवऱ्याने घेऊन तो दारू पिला. मी तिला पैसे दिले आणि म्हंटल, पैसेच टेन्शन नको घेऊ, तुला जेव्हा द्यायचे तेव्हा दे. ती धन्यवाद म्हणून निघून गेली. ती थोडी टेन्शन मध्येच दिसत होती. 2 दिवसानंतर ती टिफिन द्यायला आली तेव्हा खुश होती. मला टिफिन दिला आणि बोलली, तू पैसे दिले म्हणून खूप चांगलं झालं. माझी लेक आता खूप चांगली आहे आणि शाळेत पण गेली. मला पण ऐकून खूप बरं वाटलं. ती आली तेव्हा मी चहा बनवत होतो. मी तिला चहा प्यायला बोललो. तिने नाही बोलली, पण मी आमच्याकडला चहा चालत नाही का असं म्हटल्यावर वर ती तयार झाली. माझ्या मनात काही नव्हतं. चहा पित असताना तिचा चहा तिच्या साडीवर सांडला आणि ती एकदम पुसायला गेली. माझी नजर तिकडे गेली. तिची नजर एकदम माझ्याकडे गेल्यावर मी आपली नजर फिरवली. तिला समजलं होत हा काय पाहत होतो, पण ती काही बोलली नाही. माझ्या पण मनात काही नव्हतं, पण त्यानंतर माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले होते. आमचं बोलणं आता वाढलं होतं. आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या. मला ती आवडू लागली होती, पण माझी हिंमत नव्हती तिला बोलायची. ती आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करू लागली होती. मी पण आपल्या गोष्टी तिला सांगू लागतो होतो. एकदा ती टिफिन द्यायला आली आणि तशीच निघून जात होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसत होती. मी तिला विचारलं काय झालं तर ती काहीच बोलली नाही. पण मी तिला परत विचारलं तर ती रडू लागली. मग तिला मी बसवले आणि पाणी दिले. आता काय झालं म्हटलं. ती बोलली, माझा नवरा खूप दारू पितो आणि मारतो पण. आपल्या पूर्ण पैशाची तो दारू पितो आणि माझ्या पैशाची पण. मी त्याला खूप समजावले, पण तो ऐकत नाही आणि माझ्यावर ओरडतो आणि मारतो पण. मला खूप वाईट वाटले हे ऐकून, कारण ती खूप चांगल्या स्वभावाची होती. नंतर ती बोलू लागली, माझ्या पण काही इच्छा आहे ते त्याला काही समजत नाही. आता मला काही समजले नाही. ती मला सांगत आहे या अजून काही. त्या रात्री मला बरोबर झोप लागली नाही. काही दिवसांनी नंतर मी मला टिफिन द्यायला आली, पण अचानक पाऊस सुरू झाला. ती पूर्ण भिजली होती. ती टिफिन देऊन जाऊ लागली. मी तिला बोललो, थांब, पाऊस जाऊ दे, नाही तर बिमार पडशील. ती थांबली, पण पूर्ण भिजली होती. तिला मी टॉवेल दिला, पण ती पूर्ण भिजली होती. माझ्या मनात ते पाहून एकदम वेगळंच वाटत होत. काय करावे काही समजत नव्हते. तिला अचानक थंडी वाटू लागली. तिला मी आपले कपडे घालायला दिले, कारण माझ्याकडे दुसरे कपडे होते नाही. पण तिला खूप थंडी वाटू लागली होती. माझ्याकडे काही उपाय नव्हता. मी तिला जवळ जाऊन गरमावत दिले. आता तिला खूप बरं वाटून लागल, पण मला आता काही सहन होत नव्हतं. पूर्ण शरीरात वेगळीच आग लागली होती आणि तिला पण ती समजू आली होती. आणि थोड्या वेळात एकदम मी खूप जवळ, पण ती काहीच बोलली नाही. तिला पण जस्ट या क्षणाची वाट होती. मी जे करत होतो त्यामध्ये ती प्रतिसाद देऊ लागली आणि काही वेळात सर्व शांत झालं आणि पाऊस पण थांबला. तिला मी विचारलं, तिला काही वाईट तर वाटत नाही ना? ती बोलली नाही. दोघांच्या आवडीत झाल्यावर वाईट कसं वाटणार? त्यानंतर आम्ही आनंद घेऊ लागलो आणि तिला मी कशाचीच कमी पडू दिली नाही.